विश्वासार्हता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास की परंपरा है। नमस्कार, मैं हूं आनंद शर्मा और आप देख रहे हैं इंडिया अब तक समाचार। अगर आपने मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो मेरे चैनल को सब्सक्राइब कर लीजिए, बेल के आइकन को दबाइए ताकि नोटिफिकेशंस आपको मिलती रहे। खबर है मेरे पास जो है वो गिरीश महाजन जी से जुड़ी हुई है। गिरीश महाजन जी ने अभी एक किसानों के लिए मोर्चा निकालेंगे ये बोल के एक पत्रकार परिषद ली थी। इस पत्रकार परिषद में किसानों के लिए एक मोर्चा निकाले जाने की बात कही गई है। बाबतीमध्ये अतिशय रोष विशेष करून शेतकरी वर्गामध्ये, मजूर वर्गामध्ये, सर्वसामान्य माणसामध्ये या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय केलेला आहे की एक असा भूतोन भविष्य असा मोर्चा या ठिकाणी यायला लागणार। कारण लोकच उत्सुक आहेत, लोकांना द्यायचं आहे, लोकांना आपला रोष रस्त्यावर आणायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी येत्या 1 तारखेला 2 तारखेपासून दिवाळी आहे, परंतु या दिवाळीमध्ये आमच्याकडे आता काहीच राहिलेलं नाही आणि म्हणून हा शेतकरी आता रस्त्यावर उतरणार आहे। 1 तारखेला सोमवारी मोठ्या संख्येमध्ये जिल्हाभरातून सर्व शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य माणूस हा रस्त्यावर उतरेल। और बेस्ट विशेष सभी को। किसानों के लिए मोर्चा गिरीश महाजन जी ने बहुत पहले कपास के लिए भी निकाला था, आप लोगों को याद है या नहीं पता नहीं, लेकिन जो कपास होती है, रुई, उसकी खेती होती है जलगांव में और किसानों को कपास के रेट 6,000 रुपए मिले। इस तरीके का एक बहुत पहले गिरीश महाजन जी ने खुद भूख हड़ताल भी की थी। काफी दिनों तक भूख हड़ताल थी, बहुत ही जद्दोजहद हुई थी। हालांकि ये बात और है कि बीजेपी की सरकार आने के बाद भी कुछ हुआ नहीं किसानों का। अभी किसानों के लिए गिरीश महाजन जी एक बड़ा मोर्चा वगैरह निकालने वाले हैं। भाजपा की ओर से निकलेगा वो, गिरीश महाजन जी की ओर से नहीं निकलेगा। बात ऐसी है कि ये जो मीडिया में चल रहा था, इनके इंटरव्यूज वगैरह सब कुछ चल रहे थे, गिरीश महाजन जी के बहुत सारी बातें उन्होंने बताई। उन्होंने बताया कि किस तरीके से जेडीसीसी बैंक को लेकर बाकी पार्टियों ने विश्वासघात किया है। उन्होंने ये भी कहा था कि भाई अजीत पवार जी के बारे में सब कह रहे थे अजीत पवार बहुत खुश हैं, ये जो बिन विरोध चुनाव होने वाला है उसके जो लिए जो प्रयास किए जा रहे हैं इसके लिए अजीत पवार जी बहुत खुश हैं। पहले दिन तक, रात तक तो खुश थे और दूसरे दिन अचानक आके कह रहे हैं कि अजीत पवार नहीं बोलते हैं, हम लोगों के साथ विश्वासघात हुआ। साहब, ऐसा तो बीजेपी की सत्ता लाने के लिए भी हुआ था, आपको तो विश्वास ही नहीं करना चाहिए था। फिर राष्ट्रवादी कांग्रेस की तरफ से अजीत पवार जी के साथ ही, आपको याद होगा, मुख्यमंत्री साहब जो हैं वो शपथ लिए थे, सुबह सुबह 4 बजे का समय था। ये जो षड्यंत्र की बातें गिरीश महाजन जी कर रहे थे इस प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान, आइए आपको थोड़ी सी झलक दिखाता हूँ, थोड़ी थोड़ी चीजें जो मुझे समझ में आई कि आपको सुनाना चाहिए। मैं पहले सुनाता हूँ, फिर बहस करते हैं। म्हणजे तोपर्यंत देवकर अप्पांनी मला 3 वेळा सांगितलं की अजितदादांशी बोलणं झालं, त्यांनी उलट अभिनंदन केलं, बरं झालं, बिनविरोध झालं, हे सगळं त्यांनी मला सांगितलं। आणि असं असताना मग शेवटच्या मिटिंगला मात्र अजितदादा वरतून नाही म्हणतायत असा निरोप त्यांनी दिला। म्हणजे फॉर्म भरायला 1 दिवस बाकी असताना शेवटी त्यांनी या ठिकाणी आमच्याशी हा घातच केलेला आहे। जसं विधानसभेत झालं तसंच या ठिकाणी त्यांनी केलं। किती सत्तेसाठी किती लाचार व्हावं माणसांनी, कारण नसताना। नाना पाटलांच्या बाबतीमध्ये तर खरं म्हणजे याच्यावर रिसर्चच व्हायला पाहिजे। म्हणजे ज्या माणसाने, नाना पाटील हे मुक्ताईनगरमधले रहिवासी आहेत, त्यांचा ठराव तिथला आहे तालुक्यातला, आणि तुम्ही कर्ज घेतलेलं आहे, तुम्ही पतसंस्थेचं, भुसावळच्या पतसंस्थेचं कर्ज घेतलेलं आहे, 3-4-5 वर्षापूर्वी तुम्ही थकबाकीदार आहे असा दाखला त्यांनी छाननीच्या वेळी दिला आणि नाना पाटलांचा अर्जच बाद करून टाकला। हे कशासाठी करता तुम्ही असं? म्हणजे नाना पाटील छाती ठोकून सांगता की मी या बँकेचं कुठे मला माहित नाही, ही बँक कशी आहे मला माहित नाही, मी कुठे कर्ज आजपर्यंत काढलेलं नाही, आणि कर्ज काढला असेल तर मग तुमचा काहीतरी स्टॅम्प असेल, तुमच्या शेतावर, घरावर कुठे तारण तुम्ही बोजा टाकला असेल तो दाखवा। बिना बोजाने तर कोणाला असं मुक्ताईनगरच्या माणसाला भुसावळ तरी कर्ज देणार नाही 3 लाख रुपये। तर मला असं वाटतंय की या ठिकाणी इतकी घोळ, म्हणजे इतकं चिटिंग, म्हणजे फक्त आम्हाला सत्तेतच जायचं आहे एवढ्यासाठी, आम्हाला खुर्चीच पाहिजे, आम्हाला तरी मलिदाच खायचं आहे, एवढ्यासाठी तुम्ही इतक्या खालच्या थराला जाऊन राजकारण करत असाल तर मात्र हे अतिशय म्हणजे निषेधार्ह आहे। म्हणजे तुमची सत्ता आहे, तुम्ही अधिकाऱ्यांना दाबदपटशाही करायची आणि तिथे खोटे दाखले द्यायचे। मग आता पुढच्या निवडणुकीमध्ये तर तेच होईल, छाननीच्या वेळी सगळे 10 लोक आम्ही सगळे दाखले घेऊन यायचे, ते कोणाचेही बुडालेल्या बँकेचे दाखले घेऊन यायचे की हा थकबाकीदार आहे, घ्या, बाद झाल्यावर जा मग कोर्टात भांडत बैस। ही कुठली पद्धत आहे? पण मला वाटतं की यापेक्षा चिटिंग कुठली दुसरी असू शकत नाही। म्हणजे अशा पद्धतीने जर अधिकारी जर संमती देत असतील तर मला वाटतं हे चुकीचं आहे, चुकीचा पायंडा या ठिकाणी या राजकारणामध्ये किंवा सहकारामध्ये पडतोय।
तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही तुमच्या जागा बिनविरोध आज काढाल, परंतु पुढे भविष्यासाठी सहकारासाठी सहकार्याच्या हिताने हा पायंडा अतिशय चुकीचा आहे. अशा पद्धतीने जिल्ह्यामध्ये कधीही राजकारण झालेलं नाही, कधी राजकारण झालेलं नाही की खोटे दाखले द्यायचे, जे दाखले ते रात्री फाडून घ्यायचे, काढून घ्यायचे, फॉर्मच बदलून टाकायचा, ज्या सहीचा तो काढायचा, बिना सहीचा फॉर्म तिथे ठेवायचा. मला वाटतं याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे तर मी म्हणू, कारण यांनी जेवढी ताकद लावायची आणि तिथे सुद्धा सत्तेचा गैरवापर करून मंत्र्यांच्या माध्यमातून गेल्या 3 दिवसापासून फोनवर फोन चाललेले आहेत अधिकाऱ्यांना, बात करा यांचं ऐकून घेऊ नका. मला वाटतं की एवढा मोठा सत्तेचा गैरवापर हा सहकारामध्ये या निवडणुकांमध्ये हा पहिल्यांदा होतो. तसं राष्ट्रवादी काँग्रेसने नंतर केलं शेवटी, त्यांनी त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला बाबा बनवलं. त्यांनी शेवट 1 दिवस फॉर्म भरायला बाकी असताना, सोमवार असताना फक्त त्यांनी शेवटच्या वेळी सांगितलं की अजितदादा आम्हाला नाही म्हणतायत. आणि तोपर्यंत अजितदादा कसे खुश झाले, अजितदादांनी बरं अभिनंदन केलं, अभिनंदन असं सांगितलं, हेच मला उठून सांगत होते. अभी आपने सुना गिरीश महाजन जी बता रहे हैं कि जो अजित पवार हैं उन्होंने रात तक तो वो खुश थे और दूसरे दिन उन्होंने मना कर दिया. ये सारी चीजें तो पहले भी बीजेपी के साथ घटित हुई है, आपको तो विश्वास ही नहीं करना चाहिए था. दूसरा, आप कहते हैं कि दागाबाजी कर ली उन्होंने, हमारे जो कैंडिडेट्स थे उनके जो एप्लीकेशंस थे वो बिना मतलब के बात कर दिए, सत्ता का दुरुपयोग किया. साहब, जब ये बात मैं नीचे खड़ा था ऑफिस के कार्यालय के, तो रिक्शा वाले, ऑटो रिक्शा वाले बात कर रहे थे कि गिरीश महाजन जी ऐसा कहते हैं कि षड्यंत्र कर दिया, राजनीति में दादागिरी कर रहे हैं, नीचे स्तर पर चली गई है. ये सब कुछ तो बोले बीजेपी वालों ने ही सिखाया है सबको. बीजेपी की राजनीतिक स्तर इतनी नीचे गिर चुका है कि लोग उससे अब प्रेरणा लेने लगे हैं. केंद्र सरकार बिना मतलब के ईडी, सीआईडी, आईटी कुछ भी लगा रही है. क्या ये राजनीति का गलत इस्तेमाल नहीं है? अभी जो कुछ भी चल रहा है महाराष्ट्र में, केंद्र में, इधर उधर, क्या ये राजनीति का गलत इस्तेमाल नहीं है? लोग जो हैं वो नीचे, वो तो ये बोल रहे थे कि वाह रे वाह, हम करे तो चमत्कार और बाकी करे तो, ये तो गलत बात है और इस तरीके की बातें नहीं होनी चाहिए, ऐसा लोगों का कहना रहता. लोग सीधे तरीके से ये मन बना रहे हैं. बातें जब आप कहते हैं तो इन सब चीजों को सोच के करना पड़ेगा. लोगों का आरोप है कि ये जो कुछ भी गंदी राजनीति चल रही है, जिसे आप गंदी बोल रहे हैं, ये भी लाई हुई बीजेपी की है. बीजेपी ने ये सारे षड्यंत्र करना लोगों को सिखा दिया है और अब बीजेपी उनके षड्यंत्रों के ऊपर आवाज उठा रही है. खैर, ये हमारा विषय नहीं है. लोगों का जो विषय था वो मैं आप तक पहुंचा दिया हूं. सही गलत तो लोग जाने, राजनीति पार्टियां जाने. जय हिंद.